अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला अक्षय तृतीयानिमित्त त्याची पूजा मांडणी कशी करायची, अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण महाराजांची कोणती सेवा करायची आणि अक्षय तृतीया म्हणजे काय हे खूप जणांना माहिती नाही। फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करायचं म्हणजे झालं असं नाहीये। अक्षय तृतीया खूप गहन अर्थ आहे। प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। अक्षय तृतीया हा पितरांचा जास्त सण म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। याच्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। आपली हिंदू संस्कृती खूप छान आहे। आपण अक्षय तृतीया म्हणजे काय, जे क्षय होणार नाही किंवा जे संपणार नाही। अक्षय अक्षय म्हणजे ज्याचा अंत नाही, संपणार नाही। अक्षय जे आहे त्याला अक्षय तृतीया असं म्हणतात। अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही जर दान असेल, सेवा असेल, ते कधीही संपत नसतं। अक्षय तृतीयाचा खूप त्या दिवशी येणाऱ्या 30 तारखेला आहे, 30 एप्रिल अक्षय तृतीया आहे। त्या दिवशी आपण जर नामस्मरण असेल, जप असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, त्या दिवशी आपण केलेली कोणतीही सेवा ती अक्षय टिकून राहते। पहिले पूर्वज बघा काय म्हणायचे की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा, घर घ्या, गाडी घ्या, काही घ्या। कारण ते अक्षय राहील। ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय। क्षय होत नाही म्हणजे संपणार नाही, राहणार नाही। ती जी वस्तू आहे, ती जी गोष्ट आहे ती चिरकाल राहील। मग अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या घरी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याचा पहिले अभिषेक करावा। कारण की महाराजच आपल्यासाठी सर्वस्व आहे। महाराजांना छान आंब्याचा रसाचा पण अभिषेक करू शकता, करता खूप जण। आंब्याचा रस असेल थोडं घेऊन त्यांच्या अंगावर महाराजांच्या डोक्यावर टाकायचं, रसाने पण अभिषेक करू शकता। काही जण दुधाने अभिषेक करतात, दूध असेल, दही असेल, पंचामृत असेल, श्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणून महाराजांचा अभिषेक करावा छानपैकी। त्या दिवशी श्री सुक्त, पुरुष सुक्त, पवमान सुक्त, काही नाही आलं तुम्हाला, महाराजांची मूर्ती समोर ठेवायची आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करावा। ते पण खूप आहे। त्या दिवशी केलेलं जप, तप, पुण्य खूप पुण्यवान। तो पितरांचा सण आपण म्हणतो। अक्षय तृतीयाचे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त एक पितरांचा सण आहे। काय करायचं, पितरांचा सण असल्यामुळे एक चौरंग असेल, पाट असेल तिथं ठेवा, केळी करा म्हणता, काही जण तर उदकंब म्हणता। उदकंब आणायचं, आणल्यानंतर उदकंब आणल्यानंतर नुसतं ठेवून नाही द्यायचं। खूप जण तसंच करतात, तसं नाही करायचं। उदकंब आणायचं, ते पाण्याने धुवून घ्यायचं, कारण कोणाकोणाचे हात लागलेले असतात, पाण्याने धुवून घ्यायचं। 2 उदकंब आणा, 1 आणा किंवा 2 आणा, त्याला पाण्याने शिंपडून घ्यायचं। त्याला जे आपलं यज्ञकंकण असेल किंवा हे असेल, हे आपण बांधायचं। लाल धागा बांधा, यज्ञकंकण बांधा, लोकर बांधा, काही बांधा, ते 3 धागे त्याला बांधायचे। त्याची उदकंबाची पूजा करायची, खाली गहू ठेवायचे। गहू का बरं, नवीन गहू आलेले असतात, नवीन धान्य आलेलं असतं, ते खाली ठेवायचं। गहू खाली ठेवा, 2 दिवे लावा, धूप लावा आणि खाली गहू ठेवायचे, वरती उदकंब ठेवायचं। उदकंबाच्या वरती आंबा असतो, हा आंबा नवीन काही जण खात नाही, मग आंबा आपण वर ठेवायचा, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं। उदकंबामध्ये रिकामं भरायचं नाही, पाणी भरून ठेवायचं। एक सुपारी ठेवा, एक कॉइन ठेवा आणि पाणी भरून ठेवायचं। हे कोणासाठी आहे, हे पितरांसाठी आहे। पित्र जर तृप्त असतील, आपले तृप्त आत्मा, आपले कुलदेवता, कुलदैवत आणि पित्र जर तृप्त असेल तर तुमच्या केसालाही धक्का लागू शकत नाही, लक्षात ठेवा। फक्त पितरांना काय अपेक्षा आहे, फक्त पाणी देतो आपण त्यांना, दुसरं काहीच नाही। आणि अन्नाचा नैवेद्य करायचा, वरण भात, भाजी पोळी, जे गोड केला असेल, रस केला असेल, काही केला असेल, तो नैवेद्य तिथं समोर ठेवायचा। हे 12 वाजता तुम्ही करू शकता, 12 वाजता करायचं। तो नैवेद्य तुम्ही गाईला देऊ शकता किंवा एक पित्र म्हणून तुम्ही जीव घालू शकता, तो नैवेद्य गाईला द्यायचा। तो उदकंब दान देताना ब्राह्मणाला घरी बोलवायचं,
त्यांना गंध अक्षता फुल लावायचं, त्यांचं पाद्यपूजा करायची, त्यांना उदकुंभ दान द्यायचं, त्यांच्याकडून संकल्प करून घ्यायचा, उदकुंभ दान त्यांना द्यायचं, दक्षिणा द्यायची, वस्त्रदान देऊ शकता, आंबे दान देऊ शकता. त्या दिवशी दान देण्याला खूप महत्व आहे. जसं पहिले मी सांगितल्यानुसार अक्षय तृतीया म्हणजे काय, अक्षय जे क्षय होणार नाही, म्हणून त्या दिवशी दान द्यायला खूप महत्व आहे. दान द्यायला खूप महत्व आहे. वस्त्रदान असेल, दान असेल, त्या दिवशी दान द्यायला खूप महत्व आहे. जो उदकुंभ आहे ते पाण्याने भरून ठेवायचं. भरून ठेवल्यानंतर तिथं पितृस्तुती म्हणायची, पितृवाष्टक म्हणायचं, दोन्ही गोष्टी म्हणायचं पितरांच्या समोर. अगरबत्ती लावा, धूप लावा, पितृस्तुती म्हणा, सगळ्यांनी पितृवाष्टक म्हणा, पितरांची माफी मागायची, पितरांची क्षमा मागायची, पितरांनी केलेलं कार्य लक्षात ठेवायचं आणि पितरांना नमस्कार करायचा. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त आहे. त्या दिवशी एक तुम्ही स्वामी चैत्र असेल किंवा संक्षिप्त गुरुचैत्र असेल, त्या दिवशी तुम्ही करायला पाहिजे. त्या दिवशी नामस्मरण करायला पाहिजे. आणि खूप जण आहे, मग अक्षय तृतीया कोणी करायचं? ज्यांचे आई वडील जिवंत असेल, पूर्वजांसाठी आहे. ज्यांचे आई वडील जिवंत असू द्या, पूर्वजांच्या सगळ्यांसाठी आपण करू शकतो. उदकुंभ दान करायला खूप महत्व आहे. त्या दिवशी ब्राह्मणाला उदकुंभ दान करायचं, पाणी भरून ठेवायचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं. त्या दिवशी पितृस्तुती, पितृवाष्टक हे म्हणायचं. उदकुंभ आपण ते जी पूजा मांडणी करणार आहे ती दक्षिण दिशेला करायची, लक्षात ठेवा. पूजा मांडणी करताना खाली पाठ ठेवा, त्याच्यावरती गहू ठेवायचे नवीन आलेले, उदकुंभ ठेवायचं. उदकुंभ आणल्यानंतर त्याला पाणी शिंपडायचं, लोकरनी 3 वेळा लोकरनी गुंडाळायचं त्याच्या तोंडाला, त्याच्यावरती पाणी टाकायचं, त्याच्यावरती आंबा ठेवायचा. ते केल्यानंतर जेवणाचं ताट करायचं. दुपारी 12 वाजता या गोष्टी करायच्या आहे. जेवणाचं ताट करायचं, वरण भात, भाजी पोळी, गोड करतात तर गोड. ते केल्यानंतर गुरुजींना ब्राह्मणाला बोलून घ्यायचं, संकल्प सोडून घ्यायचा, म्हणजे तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं. आणि अक्षय तृतीया निमित्त ब्राह्मणास आम्ही उदकुंभ दान, दक्षिणा, शिदा, सप्तधान्य, वस्त्रदान आम्ही करत आहोत असं म्हणून पाणी सोडून द्यायचं. हे कोणीही करू शकतं, असं बंधन नाहीये. आपल्या पितरांसाठी, आपल्या पूर्वजांसाठी तुम्ही कुठेही राहत असाल, जगाच्या पाठीवर कुठेही राहत असाल, तर तुम्ही हे दान तुम्ही देऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. हे दान द्यायचं. पितृस्तुती, पितृवाष्टक म्हणायचं, दक्षिण दिशेला तोंड करून पूजा करायची. पूजा करताना खाली आसन घ्यायचं नाही, सवळ्यामध्ये बसायचं. पुरुषांनी करावं. संकल्प सोडायचा. आणि जेव्हा आपण हे दान देणार आहे तोपर्यंत काही खायचं प्यायचं नाही, लक्षात ठेवा. आपण पितरांचं देतोय तोपर्यंत काही खायचं प्यायचं नाही. छानपैकी ठेवायचं. आपल्या आई वडिलांचे फोटो घरामध्ये ठेवायचे. असे खूप जण आहेत ते आपल्या आई वडिलांचे फोटो घरामध्ये ठेवत नाही. आई वडिलांचे फोटो घरामध्ये ठेवा, तेच महत्वाचं आहे. आणि परत त्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण दिवसभर नामस्मरण जास्त करू शकता. शिवलीलामृतचे 2 अध्याय अवश्य वाचावे. संक्षिप्त गुरुचरित्र, स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशती. त्या दिवशी तुम्ही कुंकुम अर्चन पण करू शकता, महाराजांना अभिषेक पण करू शकता. आपले घरचे जेवढे देव आहेत त्यांना सगळ्यांवर अभिषेक करावा. छानपैकी पूजा मांडायची. ती पूजा नंतर ब्राह्मणाला घरी बोलून उदकुंभ आहे ते त्यांना दान द्यायचं, त्यांचं पाद्यपूजन करायचं, नमस्कार करायचा, आपल्या पितरांना नमस्कार करायचा, पितृस्तुती, पितृवाष्टक, पितरांचा मंत्र आहे तो म्हणायचा आणि छानपैकी तो दिवस आहे त्या पितरांच्या आठवणीमध्ये घालायचा. याप्रमाणे आपण सेवा करावी. अक्षय तृतीयाची सेवा खूप छान आहे, खूप चांगली आहे. आणि त्या दिवशी जेवढं नामस्मरण आपल्याला करता येईल तेवढं आपण करू शकतो. अक्षय तृतीयेचे रंजक गोष्टी पण अशा आहे की जे राजा होता त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केलं होतं. अन्नदान असेल तर ते चिरकाल टिकलं होतं. म्हणून या पद्धतीने सगळेजण करू शकता. आपण महाराजांना पण वरण भात, भाजी पोळी असेल, आंबे असेल, रस असेल ते महाराजांना दाखवू शकता. काही काही जण पितृ जेवायला घालतात, तुम्ही त्या पद्धतीने आपल्या कुळानुसार तुम्ही तुमची सेवा करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.